जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या तो गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या आपल्यावर फेसबुक संदर्भात जी काही जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात सूचना जी आहे तर ती सूचनेनुसार बघा 15 तारखेपर्यंत मुदतवाढ या ठिकाणी मिळाली होती। आता जी काही 2-3 दिवस सध्या बाकी आहे त्यानुसार ज्या आस्थापनाच्या जाहिराती ज्या या ठिकाणी बघा अपलोड करायचं बाकी आहे तर त्यांचं काम देखील सध्या सुरू आहे आणि ज्यांचे अपलोड झाले आहे तर त्यांचं सध्या जे काही प्रकाशित असेल तर ते प्रकाशित सध्या होत आहे। तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून 60 ते 70 जाहिराती सध्या बघा ह्या ठिकाणी व्हिडिओद्वारे सध्या वेकेन्सी कोणकोणत्या आस्थापनाची व्यवस्थापनाची आलेली आहे तर त्यानुसार संपूर्ण व्हिडिओ देखील बनवले, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर आजच्या दिवसाला देखील एक महत्त्वाची वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी प्रकाशित झाली तर त्याची माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी घेऊया। तर ह्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते तर ही पवित्र पोर्टलवर जी काही टप्पा 2 संदर्भात जाहिरात जी आहे तर ती सध्या बघा इथं पब्लिश झालेली आहे। तर ही जाहिरात 28/3/2025ला सध्या बघा इथं मान्यता मिळालेली आहे। तर ह्या संस्थेचं जे काही नाव आहे तर ते म्हणजे SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी सेकंडरी अँड हायर सेकंडरी संदर्भात ही जाहिरात असणार आहे। तर ह्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती पदं बघा 100% अनुदानित असणार आहे आणि ही जाहिरात सध्या विथ इंटरव्ह्यूची जाहिरात इथं असणार आहे। तर ह्याच्यामध्ये जर आरक्षणाचा इथं बघा विचार जर केला तर टोटल जी काही एकूण पदं आहे तर ती एकूण पदं तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसते। 18 पदांची जाहिरात सध्या बघा या ठिकाणी आलेली आहे। आता ही जी 18 पदं आहे तर ह्यांचं समांतर आरक्षणानुसार जरा वेकेन्सी जर बघितली तर इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसते। तर इथं अनुसूचित जमाती संदर्भात एक वेकेन्सी आहे। त्यानंतर पुढील जी वेकेन्सी आहे ती इमाव संदर्भात एक वेकेन्सी आलेली आहे। त्यानंतर EWS संदर्भात या ठिकाणी 2 वेकेन्सी आहे। त्यानंतर पुढील जी काही वेकेन्सी आहे तर ती ACBC संदर्भात आहे 2 वेकेन्सी आणि ओपन संदर्भात एकूण 12 वेकेन्सी अशा ज्या काही एकूण सध्या बघा 18 वेकेन्सीची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे। आता ह्या ज्या 18 वेकेन्सी आहे तर ह्या 18 वेकेन्सी नेमक्या कोणत्या विषयाच्या असणार आहे तर त्यासाठी इथं खाली सविस्तर बघा जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता विषय पदनिहाय रिक्त पदांचा जो तपशील आहे तर तो देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये माध्यम जे आहे तर ते माध्यम बघा इंग्रजी माध्यमासंदर्भात वेकेन्सी ही असणार आहे। ह्याच्यामध्ये आता पद जर बघितलं तर पद म्हणजे इथं इकॉनॉमिक्स विषयाचं पद इथं आलेलं आहे हायर सेकंडरी संदर्भात, बरोबर 11वी-12वी संदर्भात एक पद आहे 100% अनुदानित असणार आहे। त्यानंतर दुसरं जे पद आहे तर दुसरं पद देखील इकॉनॉमिक्सचं असणार आहे। मग ह्याच्यामध्ये पहिलं जे आहे तर ते शिकवण्याचं माध्यम मराठी असणार आहे, दुसरं जे आहे तर ते इंग्रजी माध्यम सध्या बघा या ठिकाणी असणार आहे। प्रत्येकी एक पद इथं आलेलं आहे। त्यानंतर पुढील हायर सेकंडरी संदर्भात जे काही पद आहे तर ते पद म्हणजे या ठिकाणी बुक कीपिंग संदर्भात आहे आणि हे जे पद आहे तर हे पद इथं एकूण 3 पदांची वेकेन्सी आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये शिकवण्याचे माध्यम जे आहे तर ते इंग्रजी असणार आहे, बरोबर। त्यानंतर पुढची जर वेकेन्सी आपण ह्या ठिकाणी बघितली तर ते देखील ह्या ठिकाणी 11वी-12वीचं पद आहे। त्याच्यामध्ये विषय जो असणार आहे तो ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट संदर्भात ह्या ठिकाणी कॉमर्स संदर्भात वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते। तर ही वेकेन्सी एक वेकेन्सी असणार आहे, बरोबर। त्यानंतर 5 नंबरचं जे पद आहे तर ते पद म्हणजे हायर सेकंडरी संदर्भात असणार आहे। ह्याच्यामध्ये इंग्रजी विषयाचं या ठिकाणी 3 वेकेन्सी सध्या पाहायला मिळते, बरोबर। तर इंग्रजी विषयासंदर्भात देखील वेकेन्सी इथं आलेली आहे। त्यानंतर पुढील जे काही पद आहे हायर सेकंडरी संदर्भातच असणार आहे 11वी-12वीचं 100% अनुदानित आणि हे जे पद आहे तर ते म्युझिक टीचर संदर्भात आहे, बरोबर। वोकल क्लासिकल म्युझिक संदर्भात इथं संगीत जो काही टीचर असेल तर त्याचं पद देखील इथं पाहायला आपल्याला मिळत आहे। एक पद असणार आहे तर ज्यांचं सध्या बघा संगीतमध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांच्यासाठी इथं संधी आलेली आहे। त्यानंतर पुढील जर पद आपण बघितलं तर ते 11वी-12वीसाठी केमिस्ट्री विषयाचं पद आहे। तर त्याच्यामध्ये 2 वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळते केमिस्ट्री संदर्भात, ते देखील 100% अनुदानित असणार आहे। त्यानंतर पुढचं जर पद बघितलं तर पुढचं पद आहे ह्या ठिकाणी मॅथमॅटिक्स संदर्भात गणित विषयाचं 11वी-12वीचं पद आहे, एक पद आहे, बरोबर। त्यानंतर लास्टमध्ये हायर सेकंडरी संदर्भात ह्या ठिकाणी डिझाईन अँड कलर संदर्भात पद आहे तर हे पद देखील एक पद आहे। असे हे टोटल जे या जवळपास 14 पदांची ह्या ठिकाणी बघा वेकेन्सी आपल्याला पाहायला इथं मिळत आहे। तर हे संपूर्ण जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी समांतर आरक्षण आणि जे काही हॉरिझॉन्टल आरक्षण असे मिळून सध्या बघा एकूण 18 वेकेन्सी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। तर ज्या उमेदवारांचं सध्या ह्या ठिकाणी माध्यम जे इंग्रजी माध्यम असेल आणि संबंधित विषयामध्ये तुमचं क्वालिफिकेशन असेल तर त्यांना इथं संधी बघा अवेलेबल झाली। त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स विषय असेल किंवा मग बुक कीपिंग असेल कॉमर्स संदर्भात, बरोबर। त्यानंतर हे जे काही म्युझिकचं टीचर असेल
त्या अनुषंगाने पण वेकेन्सी आहे आणि इथं डिझाईन अँड कलर संदर्भात देखील वेकेन्सी आहे। तर ह्या ज्या वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सी आपल्याला नवीन सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे। तर अशा वेकेन्स्या प्रत्येक संस्थेमध्ये आपल्याला कदाचित ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात, परंतु ही जी महत्त्वाची SNDT संदर्भात जी सध्या संस्था आहे वुमन्स युनिव्हर्सिटी, तर त्या माध्यमातून ही वेकेन्सी सध्या पवित्र पोर्टल पर टप्पा 2 मध्ये सध्या या ठिकाणी बघा भरण्यात येणार आहे। तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची जाहिरात सध्या आली होती। बाकीच्या ज्या जाहिराती आहेत तर त्या जाहिरात देखील सध्या बघा 1-2 दिवसात प्रसिद्ध होतील। जशा प्रसिद्ध झाल्या तशा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची वेकेन्सी होती। उर्वरित ज्या काही वेकेन्सी संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्या संदर्भात संपूर्ण प्लेलिस्ट या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तसं यूट्यूब चॅनलवर देखील अवेलेबल आहे। तिथे जाऊन तुम्ही 60 ते 70 सध्या बघा जाहिराती ज्या आहे संस्थाच्या तर त्या तुम्ही बघू शकतात, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल। तर सध्या ही एक महत्त्वाची वेकेन्सी होती। माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट व्हिडिओ आपण देत जाऊ। तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकतात। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।